अपने पूरे परिवार के साथ झूलेलाल डे नाइट वाटर पार्क चले। हाँ, पर कैसे? आसान है। जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है। पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ। पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859। झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। शासनाची कामं करताना शासनाकडून तुटपुंजा स्वरूपाचा निधी दिला जातो। त्यामुळे काम करताना कंत्राटदारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून 100% निधी मिळावा या मागणीसाठी आज जळगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जळगाव जिल्ह्यातील कंत्राटदारांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। जिल्ह्यात एकूण 150 कंत्राटदार असून त्यांच्या वतीने केलेल्या कामाचे तब्बल 850 कोटी रुपयांचे बिलही शासनाकडे थकीत आहे। दरवेळी बिलांसाठी एक मिळावी यासाठी आंदोलने केली जातात, त्यानंतर थोडाफार निधी मिळतो। त्यामुळे काम पूर्ण करताना ठेकेदारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। अनेक ठेकेदारांनी बँकेकडून कर्ज घेतले असून आर्थिक संकटात सापडले आहेत। त्यामुळे अधिवेशनामध्ये कंत्राटदारांना 100% निधी देण्याबाबत ठराव केला जावा। वेळेत निधी मिळाला नाही तर आगामी काळात सुरू असलेली शासनाची सर्व कामे बंद केली जातील, असा इशारा कंत्राटदारांच्या वतीने देण्यात आला आहे। आज आम्ही सर्व जळगाव जिल्ह्याचे ठेकेदार इथे जमलेलो आहोत। हे आमचं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आणि आंदोलन आम्ही इथे पुकारलेलं आहे। त्याचं निमित्त असं की गेल्या 2 ते 3 वर्षापासून सातत्याने ठेकेदारांकडे दुर्लक्ष होत आहे। शासनाचं एक प्रकारे एक दुर्लक्षाचा विषय असा आहे की ज्या वेळेला ठेकेदार आम्ही कामं करतो त्यावेळेला आमची एक अपेक्षा असते की आम्ही केलेल्या कामाचं 100% देयक आम्हाला मिळालं पाहिजे। कारण 100 रुपयाचं काम करत असताना आम्हाला जो खर्च लागतो, जे आम्हाला सर्वांना समजा मजुरी आहे, डिझेल आहे, खडी मशीनवाल्यांचे, मटेरियलवाल्यांचे, सिमेंटवाल्यांचे जेही आम्हाला खर्च आहेत ते सर्व निघण्यासाठी आणि पुढील कामं करण्यासाठी आम्हाला 100% निधी हा मिळालाच पाहिजे आणि तो आमचा हक्क आहे, अधिकार आहे। परंतु असे न होता आम्हाला दरवेळेला तुटपुंजा निधी दिला जातो। 3 महिन्यानंतर 10 ते 15% निधी दिला जातो। बरं, त्यात विशेष असं की जोपर्यंत आम्ही आंदोलन करत नाही, संघर्ष करत नाही, तोपर्यंत ठेकेदारांकडे लक्षच दिलं जात नाही। आंदोलन केल्यावरच आम्हाला निधी दिला जातो। या सर्वाच्या विरोधात आम्ही आज हे आंदोलन पुकारलेलं आहे। आता सध्या कामं आमची चालू आहेत, परंतु कसं असतं, प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते। आज आम्ही बँकांकडून अर्थसहाय्य घेऊन, प्रायव्हेट लोन घेऊन आम्ही ही कामं करीत आहोत। परंतु जर सरकारचा असाच रवैया राहिला, जर 10-15% निधी आम्हाला मिळत राहिला तर नाईलाजाने आमची कामं पुढे जाऊन बंद पडणार आहेत। मागच्या वेळेस म्हणजे आपण एक बघत असाल की गेल्या 2 ते 3 वर्षापासून ठेकेदारांची ही परिस्थिती झालेली आहे। प्रत्येक वेळेस आम्ही आंदोलन करतो, उपोषण करतो आणि मग आम्हाला वचन दिलं जातं की ठीक आहे, पुढच्या वेळेला तुम्हाला भरघोस निधी देण्यात येईल, पण तसं प्रत्यक्षात आजपर्यंत झालेलं नाही। आताही आम्हाला सांगण्यात आलेलं होतं फेब्रुवारी महिन्यात की आपण आंदोलन स्थगित करावे, आपणास येणाऱ्या कालावधीमध्ये भरघोस निधी दिला जाईल। परंतु आजच्या तारखेला आज अधिवेशन आपलं सुरू झालेलं आहे, तरीसुद्धा आम्हाला 10 ते 15% निधी वितरित करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे आमची अशी मागणी आहे की आम्हाला 100% निधी द्या। पुढचा पवित्रा म्हणजे बघा, आता आम्ही असं काही ठरवून करत नाही आहोत। जर सरकारने आम्हाला पैसे दिले नाही तर आम्ही एका मर्यादेपर्यंत काम करू शकू आणि त्याच्यानंतर आपसूक कामं बंद पडणार आहेत। कारण इतक्या मजुरांना पैसे देणं, ड्रायव्हर्स आहे, लेबर्स आहेत, मशिनरी आहे, डिझेल आहे, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या पैशांशिवाय त्या चालू नाही शकत आणि जर आम्ही पैसे नाही देऊ शकलो तर ही कामं बंद पडणार आहेत। त्याच्यामुळे आम्ही असं पवित्र असं ठरवून हे करत नाही आहोत। परंतु कालांतराने कामं निश्चित बंद पडतील, ज्याची झळ जनतेसह सगळ्यांनाच बसणार आहे।